नमस्कार मित्रांनो. तर चला आज जाणार आहोत आपण जत्रेमध्ये. अरे अरे आहोत आषाढी जत्रेमध्ये आलो आहोत. तर ही बघा ही आहे जत्रा. नाशिक मला होती. सुंदर असे खेळणे, सुंदर असे खेळणे ह्या ठिकाणी आलेले आहेत. मोठमोठे असे राजपाळणे तुम्ही बघू शकता. नागपंचमी निमित्त नागदेवतेच्या या ठिकाणी मंदिर आहे पलीकडे आणि निमित्ताने आहे आणि नागपंचमी अशी जत्रा भरते. तुम्ही बघू शकता छान छान अशी खेळणी ह्या ठिकाणी सगळ्या मोठ्यांसाठी लहानसाठी ह्या ठिकाणी आलेली आहेत. दिवसभर पाऊस चालू होता. तसा 2 महिन्या 3 महिन्यापासून पाऊस चालू आहे. मे पासून पाऊस चालू आहे. पण दिवसभर पाऊस थोडा थोडा चालू होता, त्यामुळे नुसता चिखल चिखल झालेला आहे. हे बघा आम्ही आलो आहोत ह्या ठिकाणी कानातले घेण्यासाठी. जे की घ्यायचे आहेत. सांगा कोणासाठी घेत असेल मी कानातले. कानातले घेण्यासाठी अशा वेगवेगळे दुकानं ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि योग्य अशा दरामध्ये काही काही वस्तू तर 20 रुपयाला 10 रुपयाला ह्या ठिकाणी मिळत आहेत. हे बघा मीच काढतो ह्या ठिकाणी व्हिडिओ. बघू शकता तुम्ही. पाऊस याचा अर्थ मी छत्री घेतलेले पाऊस चालू आहे. खूप खूप असे छान या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत. हे बघा हे मला याचं नाव माहीत नाही, पण याच्यामध्ये बसलेले आहेत आपल्या घरचे सदस्य. हे बघा सचिन आणि गौरी, माझा भाऊ सचिन आणि त्याची बायको गौरी. हे बघा हे दोघंजण या ठिकाणी बसलेले आहेत. मी काय बसू शकलो नाही कारण मी होतो एकटा आणि त्याच्यामध्ये बसावं लागतं जोडपं. असो सिंगल लाईफ, कारण माझी गेलेली आहे बायको गावी. ओके, सुरेखा गेलेली आहे गावी. आता हे चालू आहे बघा. हळूहळू हे पळायला लागेल. कसं छान असं पळतंय. गावाकडेच पूर्वी अशा जत्रा भरायच्या. त्याच्यामध्ये छान असे लहान लेकरांसाठी खेळ असायचे, राजपाळणे असायचे, खाण्याच्या वस्तू असायच्या. काही महिलांसाठीचं जे मिळतं अंगात घालायचं सगळं साहित्य, जसं की कानातले गळ्यातले असे ते जत्रेमध्ये मिळायचे. पण आता जत्रा काय जास्त पाहायला आपल्याला भेटत नाहीत. पण हा योग बघा, या मखलबाद गावामध्ये दरवर्षी नागपंचमीला अशी मोठी अशी जत्रा भरते. त्याच्यामुळं आता शहरामध्ये असं काही असणं म्हणजे काही त्याची मजाच वेगळी. कारण शहरामध्ये अशा वस्तू सध्या गावामध्ये असं राहिलेलं नाही जत्रा भरणं आणि त्याच्यामध्ये अशा राजपाळणे असे खेळणे. खेडेगावातसुद्धा जत्रा जास्त भरत नाही आता. पण शहरामध्ये जर असं असेल तर किती आनंदाची गोष्ट आहे बघा. हे शहरामध्ये भरतात अशी जत्रा भरते. मी व्हिडिओ काढतो पण हा दादा सारखं मध्येच येऊ राहिला. मी दाखवतोय तुम्हाला सचिन कशा प्रकारे गोल 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 बिंगतोय बघा. हळूहळू बिंगतो किती गोल बिंगला ते. पण मी नाही बसू शकलो. तुम्हाला सांगितलं की सुरेखा गेली गावाकडं. असो जाऊ द्या, मिस केलं मी हे. सुरेखा गेली पंचमीसाठी. सुरेखा गावाकडे झोके खेळते. हा बघा हे छान असं एकदम मस्तपैकी एकदम छान एकदम मस्त या ठिकाणी खाण्यासाठी आम्ही बी मजा केली मस्तपैकी. थोडंफार खाल्लं पिल्लं, काही वस्तू घेतल्या, भरपूर वस्तू घेतल्या भाच्यांसाठी, माझ्या बायकोसाठी, पोरीसाठी, सगळ्यांसाठी थोडं गोष्टी काही घेतल्या. कारण जत्रेमध्ये ही तर मजा असते. जत्रेमधून काही आणणं हीच तर खास मजा असते आहे का नाही. बघा हे किती छान. दरवर्षी ही जत्रा भरते नागपंचमीच्या दिवशी. जवळच नागपंचमी देवीचं वरती नागदेवतेचं मंदिर आहे वरती डोंगरावर. तिथून जत्रा आहे. आपण सदैव जाऊ आहोत, हे खूप खाली आहे. इथून खूप लांब तिकडं समोर जत्रा आहे. म्हणजे तिथून ते नागदेवतेसाठी दर्शनासाठी लोक रांग लागलेली असते. आणि हा खालचा भाग आहे, म्हणजे बराच लांब भाग आहे हा जिथे जत्रा भरते. तिथून पुढं भरपूर गर्दी आहे. लोक तिकडं दर्शनासाठी अशी लाईन लावतात, लाईनीने उभे असतात. तर नमस्कार, धन्यवाद मित्र.